वनस्पती औषधे विक्रीसाठी आलेल्या गाडीत गॅसस्फोट झाल्याने गाडीसह औषधे जळून खाक झाल्याची घटना चिकोडी शहरातील बानंतीकोडी रोडवर घडली आहे। याबद्दल अधिक माहिती अशी की शिरोळ येथील अजय ग्यानसिंग यांनी आयुर्वेदिक वनस्पती औषधे विक्रीसाठी चिकोडीला आले होते। चिकोडी शहराबाहेर बानंतीकोडी रस्त्यावर शेजारी गुड्स वाहन थांबून शेजारी एक तंबू ठोकून त्या ठिकाणी राहत होते। यावेळी गुड्स वाहनात जेवणासाठी ठेवण्यात आलेला सिलेंडर गॅसचा स्फोट झाला। यामुळे संपूर्ण गाडी जळून खाक झाली। तसेच वनस्पती औषधांचा देखील पूर्णपणे नुकसान झाले आहे। पण सर्वजणी शेजारी असलेल्या तंबूत होते, यामुळे कुणालाही जखम, दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही। घटनेची माहिती मिळताच चिकोडी अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन वाहनाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत संपूर्ण वाहन व औषधे जळून खाक झाली होती। यावेळी चिकोडीचे सहाय्यक अग्निशमन अधिकारी SN नागनुरे, प्रमुख अग्निशामक TB परीठ, अग्निशामक चालक मल्लिकार्जुन कुंभार, अग्निशामक विनोद निकम, अक्षय अर्गे, इरया हिरेमठ, अण्णासाहेब जैनापूर आदी कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। गॅस टाकी वरचा फोटो खींच रहे तो फोन ಮಾಡಿ ದे ಫೈರ್ कर ಯಾರು ಮಾಡ್ಯಾರ? ನಾನು ಮಾಡೀನಿ ಮತ್ತೆ ಯಾರು ನಾ ಮಾಡಿಲ್ಲ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದೆ ಒಟ್ಟು टोटल आपको पूरे बड़े बड़े तोड़ा था यू वो लाके से तोड़ रही यू और अचानक बड़ी से